ओम श्री गणेशाय. मित्र हो, स्वागत आहे तुमच्या आजच्या अष्टविनायक दर्शन भाग 2 मध्ये. आज आपण थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहोत. मंदिर आणि त्या भोवतालचा परिसर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. मित्र हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारांमध्ये चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन हे बटन दाबून, म्हणजे जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आणि सर्वात प्रथम पोहोचेल. गणपती बाप्पांचे दर्शन झाल्यानंतर सर्वप्रथम महादेवांचे शिवलिंगाचे दर्शन करून घेऊयात. श्री हरी विष्णू यांचेही छोटेसे मंदिर आहे, त्यांचेही दर्शन करूयात. परिसरात असलेल्या मारुतीरायांचेही दर्शन घेतले. मंदिराच्या बाहेरच फळ विक्रेते बसलेले होते. त्यांच्याकडनं बारीक बोर, आवळा आणि काही रामफळही विकत घेऊन घेतले. येथील दर्शन आणि आजूबाजूचा परिसर बघून घेतल्यानंतर आता पुढील प्रवास आपण मोरगावकडे जाणार आहोत. चला तर मग गणपती बाप्पांचं नाव घेऊन प्रवास करूयात. क्षेत्र मयुरेश्वर म्हणजेच मोरगाव येथे आपण पोहोचलो आहोत. चला तर मग दर्शनासाठी जाऊयात. दर्शनासाठी जाण्याच्या आधी आपल्याला एक भव्य दिव्य असा नंदी दिसाव्यास मिळतो. नंदीचे दर्शन झाल्यानंतर मग आपण कमानीतून आत जाणार आहोत. भव्य दिव्य अशी ही राजवाड्यासारखी कमान आहे. मंदिरात दर्शन करण्यासाठी आत जाण्यासाठी लाकडी पुलाचा वापर केला जातो. भाविकांना दर्शन रांगेत उन्हाळ्याच्या दिवसात गरमी होऊ नये म्हणून तिथे फॅनही लावण्यात आलेत. येथील मंडळाने खूप बारीक गोष्टींवरती लक्ष केंद्रित करून आणि साफसफाई खूप महत्त्वाची ठेवली आहे. येथे आपणास कोणत्याही प्रकारचा अभिषेक वगैरे किंवा पूजा करायची असेल तर ती करून मिळते. मंदिराच्या बाहेर असलेली तुळशी खूप छान आणि उंच ओट्यावरती बनवलेली आहे. मंदिराचा बाकीचा परिसर चौकोनी आकारात आणि मध्यस्थानी मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर असलेले कल्पवृक्ष व मंदिराच्या समोर असलेले 2 दीपस्तंभ खूप छान दिसून येतात. मंदिराचा मध्यस्थानी भाग हा
दगडी बांधकामाचा आहे. थोड्या वेळ तिथं विश्रांतीसाठी बसून आणि गणपती बाप्पाची प्रार्थना करून नामस्मरण करून पुढील गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी निघालोत. चला तर मग महाड येथील वरद विनायक गणपतीसाठी प्रवास करूयात. बोला गणपती बाप्पा मोरया. महाड येथे जाण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम लोणावळावरून खंडाळावरून महाड या भागात पोहोचावे लागेल. नेहमीप्रमाणे आम्ही गाडी पार्किंग करून दर्शनासाठी निघालो. दर्शनाच्या आधी आम्ही फुलमाळा आणि हारमाळा हे सोबत घेतली. बोला वरद विनायक गणपती की जय. दर्शनासाठी पुरेशी फारशी काही गर्दी नसल्या कारणाने आमचे दर्शन हे लवकर झाले. मंदिर हे भव्य दिव्य आणि खूप मोठ्या प्रमाणात मोकळे दिसून येते. मंदिरात गेल्यानंतर सुरुवातीला महादेवाचे वाहन म्हणजे नंदीश्वराचे आणि महादेवाचे शिवलिंगाचे दर्शन करून आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो. गणपती बाप्पांचे दर्शन करून जवळच असलेले मोशेखराव यांचे दर्शन घेतले आणि थोड्या वेळ तिथं शांत वातावरणात गणपती बाप्पांचे नामस्मरण आणि चिंतन केले. बराच वेळ घालून शांत आजूबाजूचा परिसर बघून घेतला. तेथील वृक्ष हे खूप जुन्या आणि भव्य दिव्य असे दिसून येतात. बाजूलाच असलेला तलाव पण पाहिला. येथे आल्यानंतर आपण बाजूला असलेले गावदेवी मंदिराचे पण दर्शन करू शकता. जाताना आपणास छत्रपती शिवाजी महाराजांचे एक छोटेसे स्मारक दिसून येते. त्या स्मारकासमोर मस्तक होऊन आम्ही पुढील प्रवासास सुरुवात केली. मित्र हो, आत्तापर्यंत आपण 7 गणपती बाप्पांचे दर्शन पूर्णपणे घेतले आहेत. आपण अष्टविनायक मधले आता जो भक्ताच्या नावाने ओळखले जाणारे गणपती म्हणजेच श्री बल्लाळेश्वर गणपती या ठिकाणी प्रस्थान करत आहोत. चला तर मग बल्लाळेश्वर गणपती येथे दर्शन करूयात. सर्वप्रथम आपण गाडी पार्किंग करून मंदिराच्या दिशेने वाटचाल करूयात. आल्यानंतर तुम्हाला परंपरेनुसार गुंडी गणपतीचे दर्शन आधी घ्यायला लागते. मगच तुम्ही बल्लाळेश्वर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जाऊ शकता. येथील गणपती बाप्पाची मूर्ती खूप छान आणि सुंदर रेखीव दिसून येते. राजांचे दर्शन करून मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन करूयात. मंदिराचा गाभारा हा दगडी बांधकामाने बनवलेला आहे आणि बाहेरील बाजूस लाकडी बांधकाम हे दिसून येते. लाकडी बांधकाम हे खूप सुंदर आणि रेखीव आहे. इथं आल्यानंतर मन शांत आणि प्रफुल्लित होऊन जातात. येथे लावलेले फूल आणि पुष्प यांच्या माळाने सजवलेले मंदिर अति सुंदर दिसून येते. मंदिराच्याच बाहेर छोटासा एक तलाव आहे. त्या तलावामध्ये कासव बऱ्याचशा प्रमाणात सोडलेले दिसून येतात. मंदिराची घंटा आणि बाकीचा परिसर खूप सुंदर नटवलेला आहे.
चला तर मित्रो, कसा वाटला तुम्हाला आपला अष्टविनायक दर्शनाचा प्रवास? आणि अष्टविनायक दर्शन करत असताना तुम्हाला प्रत्येक गणपतीची जी काही माहिती मिळाली ती परिपूर्ण आहे. आणि या गोष्टींमध्ये तुम्हाला अजून काही नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पाहिजे असाल तर कृपया कमेंटमध्ये पाठवा, म्हणजे जेणेकरून आम्हाला तुमच्या एका कमेंटमुळं प्रोत्साहन मिळून आम्ही पुढील प्रवासासाठी तुम्हाला अत्यंत नवनवीन दर्शनासाठी ठिकाणी घेऊन जाऊ. असेच व्हिडिओ बघत चला आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.